कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप सत्तेसाठी एकत्र येणार आहेत। अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे। शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे। सुभाष देसाई आणि रावसाहेब दानवे यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। अमित जोशी माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत। अमित, आत्ताच्या या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अखेर वाघाचे पंजे एकमेकाचे दात मोजल्यानंतर भयंकर टीका एकमेकावर निवडणुकीत केल्यानंतर शिवसेना भाजप सत्तेसाठी पुन्हा एकत्र येत आहेत। काय सांगाल? कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सेना असून दे भाजप असून दे दोघांनी एकमेकांवर टीका करत एक प्रकारे प्रचारामध्ये तळ गाठला होता। त्याच्यामुळे या दोघांमध्ये संबंध या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत ताणले गेले होते आणि ज्या प्रकारे निवडणूक निकाल लागला होता दोन्ही पक्ष हे सत्तेपासून काही अंतरावर येऊन थांबले होते आणि मनसे असून दे किंवा इतर अपक्ष असून दे यांना उगाचच महत्व प्राप्त झाल्याचं दिसत होतं आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा घोडेबाजार, पुन्हा एकदा महापौर पदाची निवडणूक यामुळे आणखी टीकेचा तळ गाठला गेला असता आणि म्हणूनच दोन्ही पक्षांनी तलवारी मॅन करायचं ठरवलेलं आहे। जे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे, अंतर्देशीय विमानतळ आहे, त्याच्या बाहेर असलेल्या एका हॉटेलमध्ये रावसाहेब दानवे आणि सुभाष देसाई यांची बैठक झाली आणि उद्या 7 तारखेला महापौर साठी अर्ज भरण्याचा दिवस आहे आणि त्यानंतर 11 तारखेला महापौर पदाची निवडणूक आहे। त्याच्या आदल्या दिवशी अशा प्रकारची बैठक होत दोघांनी तलवार मॅन करायचं दोन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे आणि सेना भाजप कल्याण डोंबिवलीमध्ये आता एकत्र सत्तेत येतील। फक्त आता महापौर कोणाचा, स्थायी समितीचा अध्यक्ष कोणाचं, इतर पद कोणाकडे जाणार, इतर विभाग कोणाकडे येणार याच्यावर आता अंतिम चर्चा करण्याचे अधिकार हे एकनाथ शिंदे आणि सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहेत। आता यापुढचे 2 दिवस हे 2 नेते चर्चा करून कल्याण डोंबिवलीमध्ये सेना भाजपचा एक नवीन फॉर्म्युला तयार करतील आणि लवकरच तो प्रत्यक्षात येईल। थोडक्यात गेले काही दिवस ते वादाला चर्चेला तोंड फुटलं होतं की सेना आणि भाजप पुन्हा एकदा काय करतात कल्याण डोंबिवलीमध्ये, त्याला आता विराम मिळालाय असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही। अमित, या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे स्थानिक नेते जे आहेत त्या स्थानिक नेत्यांचं मत विचारात घेतलं गेलंय का? कारण निवडणुकीमध्ये प्रचंड एकमेकांमध्ये टीका झाली होती आणि मनानं हे पक्ष स्थानिक कार्यकर्ते एकमेकांपासून दूर गेलेले आहे। स्थानिक कार्यकर्त्यांची नेमकी काय भावना आहे? कारण स्वबळावरच सत्तेत बसायचं, त्यासाठी काहीही करा, वाटेल ते करा अशी साधारणतः स्थानिक कार्यकर्त्यांची भावना दिसून येत होती। काय काय या बाबतीत आपल्याला कळतंय? काही स्थानिक कार्यकर्ते जे महत्वाचे नेते आहेत त्यांच्याशी काही बोलणं झालंय? अजित, शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीमध्ये केलं होतं तर भाजपतर्फे संपूर्ण ताकद ही भिवंडीचे खासदार पाटील यांनी लावली होती। तर या दोन्ही लोकांची अशी मतं होती की आपापला खासदार त्या ठिकाणी बसवावा, मात्र या संदर्भात युती करण्याचे अधिकार हे दोन्ही पक्षांनी त्यांच्या वरिष्ठांकडे सोपवले होते आणि म्हणूनच आज ज्या प्रकारे महत्वपूर्ण बैठक झाली सुभाष देसाई आणि रावसाहेब दानवे यांची, त्यांनी ज्या प्रकारे एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय तो अर्थातच खालच्या कार्यकर्त्यांना, स्थानिक नेत्यांना तो मान्य असेल। त्याच्यामुळे यापुढच्या वादावर पडदा पडलाय आणि दोन्ही पक्ष सत्तेसाठी कुठलाही वाद न घालता, प्रकरण चिघळू न देता एकत्र आलेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। अमित, या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आता की नक्की सत्तेसाठी एकत्र आलेत, पण महापौर पद जसं प्रमुख आहे तसं स्थायी समिती अध्यक्षपद महत्वाचं असतं। 5 वर्षात ह्या नेमक्या वाटाघाटी कशा होतात हे येत्या 2 दिवसात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। पण पुन्हा एकदा सत्तेसाठी तुझ्या गळा माझ्या गळा, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना असं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात देखील दिसलंय। धन्यवाद या माहिती करता आपल्या। आपण आणखी तिथलं जे पक्षीय बलाबल आहे किंवा इतर जी परिस्थिती आहे ती देखील आपण बघूयात। शिवसेना आणि भाजप कल्याण डोंबिवलीमध्ये सत्तेकरता पुन्हा एकत्र येतात। या क्षणाची अत्यंत महत्वाची बातमी आहे ही। बघा प्रेक्षक हो, आपण सीट्स बघूयात, नगरसेवक कोणाचे किती आहेत? शिवसेनेचे 52 आहेत, भारतीय जनता पक्षाचे 42 आहेत, मनसेचे 9 आहेत, काँग्रेस एनसीपीचे 6 आहेत आणि इतर अपक्ष 11 आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।